ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। हम तुम्हारे साथ हैं। श्रीकांत शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शहाजी बापू पाटिल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मेत्रे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मेत्रे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मेत्रे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। किती बेताज धनुष्यबाण, अरे किती बेताज धनुष्यबाण। जिंदाबाद जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद आज महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीनं नगरपालिकेचा निकाल हाती आला, त्या निकालामध्ये शिवसेना पक्षाने ज्या पद्धतीनं स्ट्राईक रेट दिला, ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी हा विजय खिसून आणला, हा सगळा करिश्मा या राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्या पद्धतीनं हे संघटन उभं केलं आहे, या संघटनेचा हा विजय आहे। खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत। या जनतेला त्यांनी जी काही कामं केली होती, या जनतेने साहेबांच्या प्रेमाखातीर ते उतराई करण्याकरता शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देऊन नुसतंच नाही तर ताकदीनं ज्या ठिकाणं बलाढ्य शक्ती असताना तिथं सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा भारतीय जनता पार्टी 12 जागा लढत असताना आज आम्ही त्यांना फक्त 4 जागेवर समाधान मिळालं। बाकी सगळीकडे सांगोल्यामध्ये शहाजी बापूंनी प्रचंड त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, शहाजी बापूंवर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, पण शहाजी बापूंनी त्यांचा करिश्मा अजूनही कायम आहे हे दाखवून दिलं। सिद्धाराम म्हेत्रे साहेबांनी एखादी जी कायम सत्ता राखलेली दुधनी नगरपालिका असेल, त्यामध्ये सिद्धाराम म्हेत्रे साहेबांनी करून दाखवलेलं आहे। मोहोळमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, शिवसैनिकांच्या जीवावरती शिवसेनेने विजय श्री खेचून आणला आहे। पंढरपुरामध्ये पण तीच परिस्थिती आहे, शिवसेना आणि आम्ही सगळे एकत्रित होतो, तिथेही आम्ही भारतीय जनता पार्टीला रोखलेलं आहे। मंगळवेढ्यामध्ये कुणीही सांगत नव्हतं की मंगळवेढ्यामध्ये विजयश्री खेचता येईल, पण मंगळवेढ्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांचा करिश्मा चाललेला आहे। बाकीच्या बार्शीमध्ये तुम्ही बघितलं असेल, तिथं शिवसेना भारतीय जनता पार्टीसोबत होती। कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आता जल्लोष करताना की हे तर केवळ एक ट्रेलर आहे, महापालिकेला आम्ही मोठ्याच्या मोठा पूर्ण पिक्चर दाखवू असं म्हणतात। काय सांगाल बापू तुम्ही? हे 100% खरं आहे। या बॅनरवर ते लिहिलेलं आहे, ये नगरपालिका तो झाकी आहे, अभी महानगरपालिका बाकी आहे। एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आमच्या सगळ्यांच्या पाठीमागं आहे। आम्हाला महानगरपालिकेमध्ये आता आमच्याला हत्तीचं बळ मिळालं आहे, एवढं मी सांगतो। ताई काय सांगा? हे फायनल चित्र तुम्हाला दिसून आलेलं आहे। हे चित्र आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसणार आहे आणि प्रचंड ताकद आमच्या जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, या महानगरपालिकामध्ये हेच ताकद हीच संपूर्ण शहरामध्ये आपल्याला दिसून येणाऱ्या काळामध्ये आणि भरघोस यश शिवसेना पक्षाला मिळणार आहे आणि जनतेचं संपूर्ण विश्वास आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर आहे आणि शिवसैनिक कामाला लागलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आमचं शिवसेनाचं भगवा आम्ही महानगरपालिकेमध्ये भरतो, असं ठाम विश्वास सर्व शिवसैनिकाच्या माध्यमातून मी देतो। मी सचिन चव्हाण, शहर प्रमुख, आलेल्या सर्व नगराध्यक्षांचं अभिनंदन करतो आणि या विजयामुळं सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची जी ताकद आहे ती आज सगळ्यांना जनतेसमोर आलेली आहे। आताच बापूंनी सांगितलं ही एक झाकी आहे आणि महानगरपालिका अभी बाकी आहे। आम्ही महानगरपालिकासुद्धा तेवढ्याच ताकदीनं आता समोर जाण्यासाठी सज्ज आहोत असं